तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार नोंदणीसाठी कोणकोणते कागदपत्राची आवश्यकता आहे। अजून बऱ्याचशा कामगारांची नोंदणी होणे बाकी आहे व ज्यांची झालेली आहे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नोंदणी करणे बाकी आहे। तसे सध्या आचारसंहिता असल्यामुळे वेबसाईट देखील बंद आहे। तर या काळामध्ये आपण आपले कागदपत्र जमा करून ठेवूया। जेव्हाही वेबसाईट सुरू होईल तेव्हा आपण हे अपलोड करून आपली नोंदणी करून घेऊया। आता सध्या कामगारांसाठी विविध योजना लागू होत आहेत, जसे की आता आधी पेटी होती व आता गृहोपयोगी व संच भेटत आहेत, घरकुल भेटत आहेत, अशा विविध योजना आहेत कामगाराला मिळत आहेत। तर बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी कोणकोण डॉक्युमेंट लागतात तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की बांधकाम कामगाराला नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्राची आवश्यकता आहे। हे 2024 साठी लागणारे कागदपत्र आहेत। तर तुम्ही पाहूया की आधार कार्डाची झेरॉक्स लागणार आहे, जिथं आपण राहत आहोत तिथला रहिवासी दाखला देखील लागणार आहे, पॅन कार्डाची झेरॉक्स लागणार आहे, दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशन कार्ड असेल तर त्याची देखील झेरॉक्स जोडायची आहे, केसरी शिधापत्रिका म्हणजे केसरी राशन कार्ड असेल त्याची देखील झेरॉक्स जोडायची आहे, आणि अन्य योजना रेशन कार्ड म्हणजे आपल्याकडे जे कोणतेही रेशन कार्ड असेल त्याची झेरॉक्स आपल्याला लावायची आहे। 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे देखील जोडायचे आहेत। कायमचा पत्ता पुरावा देखील आपल्याला जोडायचा आहे। ईमेल आय डी जिथे तुमच्या मोबाईलमध्ये असणारच आहे ती सुद्धा आपल्याला जोडायची आहे। मोबाईल नंबर हा देखील आपल्याला जोडायचा आहे। काम करत असलेला बांधकामाचा पत्ता जिथे तुम्ही काम करत आहेत तिथला पत्ता देखील आपल्याला सोबत जोडायचा आहे। नोंदणी अर्ज तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या व तो देखील आपल्याजवळ ठेवून द्या। पासपोर्ट आकारातील आपल्याला 3 फोटो लागणार आहेत, ते देखील आजच काढून ठेवा। उत्पन्नाचा दाखला आपल्या CSC केंद्रावरून काढावा लागेल, तो देखील लवकरात लवकर काढून ठेवा। मतदान ओळखपत्र म्हणजे आपले जे मतदान कार्ड आहे ते झेरॉक्स लागणार आहे। बँक पासबुकची झेरॉक्स, जे आपले बँकेचे पासबुक आहे त्याची झेरॉक्स लागणार आहे। जन्माचा दाखला म्हणजे आपल्या शाळा सोडत TC प्रवेश निगम हे दोन्हीपैकी कोणतं एक चालते। नियोक्त्यांचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त काम केल्याचा दाखला इंजिनियर किंवा ठेकेदारकडून। आपण जिथं काम करत आहोत तिथे आपण 90 दिवसात जास्त काम केलं आहे किंवा 90 दिवस काम केलं आहे या संदर्भाचा ठेकेदार या इंजिनियरकडून आपल्याला एक दाखला मिळतो, तो आपल्याला घ्यायचा आहे। महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र देखील आपल्याला घ्यायचे आहेत। ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचे आहेत। घोषणापत्र देखील जोडायचे आहेत आपल्याला सोबत। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवताना कागदपत्रांची आवश्यकता कमी जास्त असू शकते। हे वरील जे डॉक्युमेंट आहेत ते सर्व आपल्या आजच तयार करून ठेवायचे आहेत। सध्या वेबसाईट बंद आहे तोपर्यंत आपले डॉक्युमेंट जमा करून ठेवा। आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्तींची नोंदणी करायची आहे त्या सर्वांच्या नावाचे डॉक्युमेंट तयार करून ठेवा। जेव्हाही नोंदणी सुरू होईल, जेव्हाही वेबसाईट आपली सुरू होईल आचारसंहिता संपल्यानंतर, तेव्हा आपल्या मोबाईलवरून कसा अर्ज करायचा त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा व तसेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ व बांधकाम कामगार योजनेसंदर्भातचे व तसेच शेती संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।